हॅलो, नमस्कार. नमस्कार. कुठून बोलताय? नेरूळ, नवी मुंबई. नेरूळ. हां नेरूळ, नवी मुंबई. ओके. म्हणजे ठाण्यापासून इकडे चालू झालं ते. हां हां ठाण्यापासून बेलापूर साईड. बेलापूर. ओके. हां हां हां. बरं बरं. आणि लग्नाचं कोण आहे? मीच आहे स्वतः. तुम्ही स्वतःच आहात. बरं. हां आणि कुठल्या जातीमध्ये? 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा. 1900 किती? 1969. 69. हां 69. हां, लग्न झालं होतं का पहिलं? हां झालेलं. काय झालं? मिसेस ऑफ झाली. ऑफ झाली. बरं. आणि मुलं वगैरे? नाही आहे. मुलं नाहीत. नाही. लग्न म्हणजे केव्हा झालं? उशिरा झालं होतं का? हा उशिरा झाले. बरं, ठीक आहे ठीक आहे. बरं, शिक्षण काय? ITI. ITI. ITI वेल्डिंग कोर्स केलेला आहे. वेल्डिंग कोर्स केला. आणि आता काम काय करता? मी आता म्हणजे बिझनेस करतो. म्हणजे वेल्डिंग मधलं कुठलंही घरी आणतो काम आणि करत असतो. हां 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 हां. तिकडे मुंबईमध्येच करता? हां नवी मुंबईमध्येच करतो. हां 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 हां. हां बरं. आणि ठीक आहे. उत्पन्न किती आहे? ते 15 ते 20 पर्यंत जातं माझं. हां हां हां. बरं. आणि राहण्याची पोझिशन कशी आहे? स्वतःची खोली आहे. स्वतःची खोली आहे. हां चाळीमध्ये आहे का? हां त्या आमची इथं अशा रो टाईप चाळी आहेत त्याच्यामध्ये. हां, काय म्हणताय? रो टाईप चाळी आहेत हां हां हां. त्याच्यामध्ये खोली आहे. बरं बरं. आणि ठीक आहे, चालेल. बरं, किती वर्ष राहता मुंबईमध्ये? मी जन्मताच मुंबईचा आहे. होय ना. आणि बरं. आणि आता तुमच्यासोबत कोण कोण आहे? मी एकटाच राहतो. होय का? आई वडील सगळे चेंबूरला राहतात मोठ्या भावाकडे. चेंबूरला. हां. हां किती भावंड तुम्ही? दोघंच जण. मोठा भाव आणि मी छोटा. तुम्ही. आणि बहीण नाही तुम्हाला? हा 2 बहिणी आहेत. त्यांचे लग्न झाले. त्यांचे ते वेगळे सेटल आहेत. हां हां हां. म्हणजे तुम्ही 4 भावंड टोटल? हां 4 भाव. बरं, ठीक आहे ठीक आहे. तर आई वडील तिकडे? आई वडील चेंबूरला. हां हां. मग ते काय करायचे वडील? वडील काही नाही आता रिटायर आहेत. म्हणजे घरातच बसलेले आहेत. हां. बरं. आता ही खोली आहे ती तुमची आहे? ती माझीच आहे. बरं, ठीक आहे, चालेल. आणि मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? साधारण घरात काम करणारी आणि व्यवस्थित असलेली बरी. बरं. सेकंड मॅरेज चालतं? हा सेकंड मॅरेज चालू मला. जात मराठा बोललात ना? हा जात मराठा. आणि 1970? 69. हां. 69. बरं, ठीक आहे, चालेल. आणि तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा. 91 91 37 37 38 38 2688. 2688. हां बरं, ठीक आहे, चालेल. मित्रांनो, लक्ष द्या, इथे सेकंड मॅरेज स्थळ आहे. सगळ्या भावंडांनो लक्ष द्या, इथे सेकंड मॅरेज स्थळ आहे. म्हटल्यानंतर कसं, जे लोक म्हणजे सेकंड मॅरेज त्यांना लग्न करायचं आहे, अशा मुली ज्या आहेत आणि वय जास्त असलेल्या मुली, त्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे. कारण 69मधला मुलगा आहे आणि स्वतः त्याची रूम मुलाची जी आहे ती नेरूळ मुंबई, नवी मुंबई म्हणतात त्याला, तिथे रूम आहे. आणि वेल सेटल आहे मुलगा. 15-20 हजार रुपये कमवतो आहे. स्वतःचा व्यवसाय आहे. कुठे कोणाची गुलामगिरी नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि ते पण मुंबईमध्ये आहे म्हटल्यानंतर 15,000 कशाला, जास्त पण कमवू शकतो. पण स्वतः साथ लाभली कोणाची तर खूप काही होऊ शकतं. स्वतः सगळं घरात जेवण करा किंवा काय करू, हे सगळं शक्य होत नाही. त्याच्यामुळे जर एखादी चांगली स्त्री असेल, जी संसारिक असेल, तर तिची साथ जर लाभली तर हा मुलगा अजून पण पुढे जाऊ शकतो. अजून भरपूर कमाई आहे. कारण वेल्डिंग, फॅब्रिकेशन मी स्वतः केलेलं आहे. मी स्वतः सगळे कोर्सेस केले, त्याच्यामुळे मला माहिती आहे ह्या गोष्टी सगळ्या. आणि चांगला टॉप लेवलचा बिझनेस आहे हा. तर त्याच्यामुळे खूप स्कोप आहे याच्यामध्ये. तर सगळ्या भावंडांनी लक्षात घ्या की जर सोनं निर्माण करायचं असेल तर शून्यातून पण करू शकतो. आणि जर नुकसान करायचं असेल तर एखादा चांगला उद्योगपतीसुद्धा जमीनदोस्त होऊ शकतो. हे लक्षात घ्या. तर तुमची वृत्ती चांगली असावी. जर तुमचे विचार चांगले असतील तर तुम्ही एखाद्या घराला स्वर्ग बनवू शकता, नाहीतर स्वर्गवासी. हे लक्षात घ्या. मी काही बोलत नाही, जोक्स केला थोडा. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोण लग्नाची मुलगी असेल, जर ऐकत असेल, तर तिने नवरा मुलाचा संपर्क असं जिथे लिहिलं आहे त्या संपर्कावरती क्लिक मारून, म्हणजे तिथे तो नंबर टाईप करून त्यांना कॉल लावायचा आहे. डायरेक्ट मुलगा बोलणार आहे. इथे दुसरा कुठला एजंट नाही आहे किंवा कोणी नाही आहे इथे.
त्यामुळे डायरेक्ट तुम्ही बोला, चर्चा करा एकमेकांशी आणि लवकरात लवकर लग्न झालेलं मला बघायचं आहे. पटापट लग्न करा. हे वर्ष सुखाचं जावं इतकीच मी प्रार्थना करतो. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. एकमेकाचा द्वेष करण्यात काहीच अर्थ नाही. वेळ कोणाजवळ नाही आहे. वेळ नुसतं धावतो आहे, आपण त्याच्या मागून धावतो आहे, हे लक्षात घ्या. आणि पटपट आपल्याला शेअर करायचं आहे. कुणाचं का होईना, दुसऱ्याचं जरी झालं तरी आपण हसायचं, एवढं लक्षात ठेवा. ॲटोमॅटिक तुमचं पण लोक जुळून देणार आहे. धन्यवाद.